एवढं शांत पडलेलं बाळ बघून माझ्या डोळ्यात झडदिशी पाणी आलं. मगाजून एवढं हवत होतं आणि आता पूर्णपणे शांत पडलं. कुठलाच रिस्पॉन्स नाही, कुठलं काहीच नाही, कुठली हालचाल नाही. तोपर्यंत नॉर्मल त्यानं हालचाल केली आणि माझ्या मनात जरा बरं वाटायला लागलं. लहान बाळ आहेत होती आणि आम्ही खूप त्यांना प्रेम करतो. आणि म्हणतात ना, सशाचं काळीज पूर्ण लय नाजूक असतं, म्हणजे हळवं असतं, भित्र असतं, नाजूक पण लय असतं सगळ्या प्राण्यांच्या पेक्षा. हे आमचे किट्टू मिट्टू. आणि उन्हाचा एवढा ताव वाढलाय ना, मोठ्या माणसाला सुद्धा हैराण करून सोडतो. मग ह्या बारक्या लहान जीवांचं काय. मग उन्हाच्या तावेनं एवढं हवत होतं ना, की असं वटात घेतल्यानंतर भूकंप आल्यागत मला जाणवत होतं. मग मी काय केलं, कॉटनचं कपडा घेतला आणि त्याला पाण्यात भिजवून घेतलं. पाण्यात भिजून झाल्यानंतर म्हणलं आता त्यांना शांत करावं, त्याशिवाय ते शांत होणार नाहीत. असं वटात घेतल्यानंतर एकदम भूकंप कसा जाणवतो ना, तसं मला जाणवत होतं. आणि त्यांना श्वाससुद्धा घेता येत नव्हता. सगळं अंग त्यांचं असं लट 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 कापत होतं, म्हणजे काही सांगूच नका. कान तर त्यांचं एवढं तापलेलं होतं ना, जणू काही 100चं टेम्परेचर कसं असतं ना, तसं त्याचं कान मला लागत होतं. मग काय करायचं, मग कॉटनचा कपडा मी ओला करून घेतला. पहिलं त्यांचं कान, त्यांचं पहिलं वट्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यांना दोन्ही बाळांना मी वट्यामध्ये घेतलं आणि त्यांच्या अंगावर बी ओला कपडा टाकला. त्यांचं कान, अंग, तोंड सगळं पुसून घेतलं बघा. आणि शांत कशी आता बाळं माझी वट्यात पडलेत बघा. बरोबर आहे हो, प्राण्यांना सुद्धा मायेची गरज असते. आपलं लहान बाळ सुद्धा, माणसाचं बाळ सुद्धा एवढं निपचिप शांतवानी पडू शकत नाही. खरे पिल्ले निपचिप पडलेत, कारण ह्यांना आणून बी बरेच दिवस झाले. आमच्या प्रेमाचा लळा त्यांना लागलेलाच आहे. आणि ते बी आमच्या खूप प्रेम करतात. त्यांचं हट्ट वगैरे लय असतं. त्यांना काही नको असलं की ती जेवणाची प्लेट त्यांची आहे ना बघा, काही चिरून टाकलं तर उलटी पालटी करून टाकतात बघा. ते त्यांचा खेळ चालू होतो नुसता. किट्टूची मिट्टूची कानं पुसून घेतली. किट्टूला पिन थोडं जरा फिरवून घेतलं. त्यांना निवांत कसे पडलेत बघा, कुठली हालचाल नाही, कुठलं काय नाही. त्यांना बी उन्हात एवढ्या कडाक्यामध्ये कपडा थंड त्यांच्या अंगावर टाकला, त्यांनाही बरं वाटायला लागले. आणि कसे झोपलेत बघा आईच्या कुशीत. लहान बाळांचं असं असतं हो, जेवढे आपण त्यांना माया लावल तेवढे ते प्रेम आपल्याला करतात. त्यांना पण खूप बरं वाटलं. एवढा उन्हाचा चपोटा पडलाय आणि त्याच्यामध्ये थंडगार आपलं अंग होतंय म्हटल्यानंतर ते बी निवांत झोपलेत बघा. मिट्टूची कानं पुसून घेतली, नंतर किट्टूची कानं पुसून घेतली. त्यालाही खूप बरं वाटतंय. तसा तो आमचा किट्टू लय आगाव आहे. मिट्टू शांत आहे आमची, किट्टू खूप आगाव आहे. पण निवांत बसतं ते मायापाशी जवळ आल्यानंतर. हो का, त्याच्या डोळ्यामध्ये किती शांतता आहे बघा, किती शांत. त्याला किती बरं वाटायला, किती समाधान आहे डोळ्यामध्ये त्याच्या. निरागस असतात हो प्राणी. जेवढं आपण त्यांना प्रेम करल तेवढं ते आपल्यावर करतात. आता गार शांत झालं बघा त्यांचे कान, त्यांचं अंग. आणि थंडगार हवेला कसं झोपलेत बघा ना. थंड झालं त्यांचं अंग सगळं, उन्हापासून लय तापलेलं होतं. चल टाकते तुला, चल चल टाकते आता. बस झालं आता माया तुमची, बस की. चल चल टाकते. पुसायचं आहे, पुसायचं आहे ते ना, पुसायचं आहे. चल टाकते बाळा, टाकते. चल 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 टाकते आता. घेऊ चावलं बघ. चल चल टाकते तुला कॅट मध्ये. चल पुसायचं आहे, पुसू. बर पुसते बाळाला, पुसू. नाही चल उठ, उठ टाकते. बाळा आहे खाली, बाळाच्या अंगावर कवाच्या काय तुडवा लागलायस. चल टाकते, चल तुला, चल टाकते. चल चल कॅट मध्ये टाकते तुला. बाळा माझं निवांत बसले बाई, कवच काय तुडवा लागले. चल मिठू, चल बाळा, चल. बस आता शांत झालं ना. चल खाली.